बीड जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण केल्याचा दावा कारागृहातील एका कैद्याने केलाय। याबाबतची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। अझहर अब्दुल पठाण असं मारहाण झालेल्या बंदीचं नाव असल्याचं कॉल रेकॉर्डिंग मध्ये आहे। सुदर्शन घुले, प्रतीक घुले, शंकर मधुकर शेप यांनी मला मारहाण केली, माझा हात उखडला आहे, ऊपर हड्डी निकलाई आहे असे हा कैदी सांगतोय। कॉल रेकॉर्डिंग मध्ये धक्कादायक दावे करण्यात आले, तर मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे। या कॉल रेकॉर्डिंगमुळे खळबळ उडाली असून बीड जिल्हा कारागृहात काय सुरू असा सवाल उपस्थित होत आहे। तर दुसरीकडे कारागृह प्रशासनाने मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट केलंय। कारागृहात शेफ नावाच्या कैद्याबरोबर पठाण याचे शाब्दिक वाद झाले होते, त्याला कुठलीही मारहाण झाली नाही असे त्याने आमच्याकडे लेखी म्हणणे दिले असल्याचं देखील कारागृह प्रशासनाच्या वतीने म्हटलं आहे। दादा तुम्ही काय करा, दुसरा फोन घ्या आणि त्याची शूटिंग काढा आवाजाची। कशाची? स्पीकर ऑन करा, हे करा, शूटिंग ठीक करा। आहे, सांगा त्यांना। हेलो, हाँ बोलो ना। वो रात में उन्होंने मेरे अंग पे आए पूरे तीनों। तुमचं काय नाव आहे म्हणले? मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है, मैं अंबेजोगी का हूँ। हाँ हाँ मैं पर डायरेक्ट में था। सुदर्शन घुले, प्रदीप घुले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे। मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं, साहब लोग भी कोई सुन रहे नहीं मेरी बात। और सब वो उनसे मिले हुए है, पैसे खा रहे उनसे, और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नहीं। मैंने बोला ना तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो, जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्याकडून पैसे गिसे घेते पण, आणि त्याची बदली पहिले जे जेलर साहेब होते त्यांची बदली, गायकवाड साहेब जे होते त्यांची बदली त्यांनीच केली। और अभी जो जेलर आए चांदने साहब, उनको सुप्रिंटेंडेंट बना इन्होंने, करके उनको भी मेरा सुन रहे थे और मुझे डरा रहे, मुझे धमकियां दे रहे। वो एक साहब है, वो एक स्टार वाले चिंचा है, उन्हें भी मी डरा रहे। मैं कुछ बोल रहे, तू सीधा रहो, चल कुछ नहीं होता, दवाखाने में लेके जाएंगे, नहीं तो तेरी जेल बदली करेंगे, ऐसा बोल के मी को डरा रहे। मेरे घर पे बोल रहे, मी को बोल रहे तेरे नंबर पे फोन लगाते, तेरे घर को समझाते, मेरे घर को उठाने लगाते, मेरे घर को भी धमकियां देने को जाने वाले हैं उनसे लोग। मुझे न्याय दो, मेरे घर को समझ करो थोड़ा। ठीक आहे, तुम्ही कुठल्या केसमध्ये था? मी 307 मध्ये आहे, 5-6 महिने इथं आहे। ती म्हणाले कसंही करतो तुझं, मी सांगतो कसं करायचं, आमचं काय वाकडं होत नाही। संतोष देशमुख प्रकरण करून टाकीन म्हणले, मला धमक्या दिले रात्री। मी म्हणलं बघू, म्हणलं मी कोर्टाला सांगतो, सांग म्हणले कुणाला सांगायचं, काय आमचं वाकडं होत नाही म्हणले। बाबा लोक होते तिथं, जेलचे पोलीसवाले होते, साहेब लोक, परळपती होते, त्याच्यासमोर म्हणलं माझं काय, तू काय करू शकत नाही म्हणले। मी म्हणलं आता बघू म्हणलं, मी बघतो म्हणलं कोर्टाला ती सांगून। रात में 10, साढ़े 10, 11 बजे, 10 से 11 बजे तक हुआ है। और सीसीटीवी फुटेज वो सब है उसमें, कितने जनों मार रहे थे, क्या है, अभी तक दवाखाने में नहीं ले गए, कुछ नहीं, क्या नहीं, हाथ की हड्डी ऊपर आ गई। तुम्हाला मारलं ते सीसीटीवी मध्ये आहे का? हाँ, मुझे मारते हुए पूरे सीसीटीवी में आए वाले वो, मगर कोई देख रहा नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। सब चांदने साहब, वो सब पूरे जेलर साहब मिले आले हैं उनसे, कुछ मेरा सुन रहे नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, खाली गालियां दे रहे वो अभी भी छोकरे को। तुम मेरे को न्याय दिलाओ भाऊ, भी करो, मेरे को न्याय दिलाओ इतना। बहुत बोले तो बहुत दादागिरी कर रहे हो, किसको डरा रहे। मेरे को बोले तेरी जेल बदली करेंगे, नहीं तो तू छूटा कभी भी तो तेरे को एमपीडी गुना लगाने लगेंगे। हमारे पुलिस वाले है बाहर, हम पैसे खिलाए तो हमारे सिरिकज बोलते, ऐसा बोल रहे, पूरे धमकियां, खुले धमकियां दे रहे। एक भाई पहले जेल का पुलिस वाले बाबा थे, तो उनको भी बोले, मेरे सामने बोले थे, तो बोले गोलियां डालूंगा बोले थी को। मैं गवाह साक्षीदार था उसका, मैं अंदर ही था जब मेरे सामने छुआ था वो। गालियां गलौज उनको भी करे थे। अभी आप मेरे गौते बाबा थे, हाँ गौते बाबा मन, हाँ उनको भी गालियां गलौज दिए थे। कुणी दिले होते गौते बाबाला शिव्या? प्रतीक घुले। आता हे वाद जो आहे तो तुमचा कशामुळे वाद आहे? काय नहीं, मैं वहाँ बैठे आला था, इसके 1 महीना मी को बोले मेरे जगह पे बैठे आला था, मैं मी को बोले चल रूट सड़क बोल के,
मैं बात कर रहा हूँ, जब तक तो आके फटाफट मारना चालू कर दे तीनों चारों। कुठे तुम्ही एका रूम मध्ये आहेत का ते? हाँ 6 नंबर में था। झगड़ा हाँ। खाली इतना हुआ कि उन्हें बोला मेरे को आवाज नहीं करने का, बात नहीं करने का, चुप सो जा। मैंने बोला एक जने को घुर्राए वाला है, उसको हाँ। देख रहे, उन्हें जिस लोग जा रहे तो उसको हाँ। बाहर काट रहे थे। ती कुछ गाला हाँ। दे रहा, मैंने बोला ती कुछ जनों दिख रहे नहीं क्या, तुम ही को गाला दे रहा। आओ हाँ। बोले मैं देता ती को, क्या करता कर। मैंने बोला मैं बाबा को बोलता, तो डायरेक्ट मारने कुछ आंख पे बदाबद मारना चालू करे। हाँ 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 इसके पहले हुआ था 1-1.5 महीना हाँ। पहिले जरांगे पाटील चालता, तर म्हणले जरांगे पाटील ती जरांगे पाटीलला गोळ्या घालणाऱ्याला पाटील होतं, ती गोविंद फड म्हणून नाही, ती आपलं लोखंडीच्या पुढे एक गाव आहे, हा. ती कोणतं गाव आहे की लक्षात नाही. जरांगे पाटील शिव्या देतात, पण त्याला म्हणले गोविंद फडलाय तुझा, गेल्यावर त्याच्या सतत गोळ्या घाल, तुला काय पैसे लागतात मी देतो, काय मदत पाहिजे करतो, परत तेवढं कर काम आमचं, असे धमक्या देते. मैं मेरे सामने बहुत जनों की धमकियां दी है, मगर मैं बहुत डर रहा था. अभी फिलहाल गोविंद फड मध्ये होता का? हाँ अंदर था वो, 307 अट्रॉसिटी में 3-4 गुने में था, उन्हें छूट के गए वाला है. हाँ. धर्मपुरी का है, धर्मपुरी का गोविंद फड़ बोल के. हाँ हाँ हाँ. तो उसको बोल के रखे. अब उन लोग बोल रहे कि छूटने के बाद ती को गोलियां डाली हमने, यहाँ जेल के बाहर भी तो कुछ नहीं होता हमारा, तेरा बोल रहे. हाँ हाँ. मैं छूटने मैं गरीब है, मेरे को भय भी ना, गरीब घर का हूँ मैं, एखादा बाहर मारे तो क्या करूँ. मेरे को तुम्ही न्याय दिला. पोलीस स्टेशनला बोलू आणि थांबा त्या विषयावर साहेबांना निरोप देतो मी. बहुत धमकियां दे रहे हैं. अभी छोकरों को भेज रहे, जाके समझाओ उसको, ना तो उसके घर पे भेजते. आएगा धमकियां दे रहे हैं. यहाँ वो सोहेल बोल के, फिर वो तेजेश बोल के है, वो दो तेजेश चिड़ के उन्हें आ रहा कि अन्ना ने बुलाए, समझा रही थी कुछ. मैंने बोला मैंने आ रहा, मेरे को डर लग रहा. वो 9 नंबर बैरक में उन्होंने मेरे को वहाँ बुला रहे, मेरे को कर डाले तो मैं डर रहा. मेरा यहाँ कोई उतना, मेरे को खाली न्याय दिलाओ बस. ठीक आहे. एसपी साहेबांना मी निरोप देतो. तुमच्या घरचं कुणी असेल तर पाठवा तिकडं तक्रार द्यायला वाटल्यास, घटना घडली म्हणून. मैं तुम्हारा नंबर देता मेरे घर का, उतना मेरे घर पे बोलो खाली. ठीक आहे. तुमच्या घरचं कोणीतरी द्या, बाकीचं मग ते बघतील काय विषय. नंबर खत्म हो रहा, सांगा. नंबर देतो. 70 78 88. अरे ये नंबर बाहर जान नको दो मेरे घर का, घर पे भी धमकियां दे रहे हो. ठीक आहे ठीक खाली मेरे घर का नंबर नाही काय अडचण नाही. मी न्याय दिला हो खाली बस. ठीक आहे. आज बघतो मी.